तुम्हाला हा प्रश्न नाही पडला कधी, की पूर्वीच्या काळी असं म्हणायचे, की भारतातनं सोन्याचा धूर निघतो किंवा भारत सोने की चिडिया आहे. तर व्हायचं असं, की आता आपण सर्रास डॉलरमध्ये व्यवहार करतो. पण त्या काळी मात्र व्यवहाराचं मुख्य चलन जे होतं, करन्सी होती, ती सोनं आणि काही प्रमाणात चांदी. आणि भारत पूर्णपणे निर्यातक्षम देश होता. म्हणजे भारतातनं कापड जायचं, मसाल्याचे पदार्थ जायचे आणि हस्तिदंत वगैरे अशी रत्नं, कारागिरीचं जे काम असायचं ते जायचं, कलाकुसरीचं. आणि त्या बदल्यात आपण आयात काहीच नाही करायचो. कारण की भारत सक्षम होता, म्हणजे आत्मनिर्भर होता. अ, ऑइल, पेट्रोल, डिझेल आपल्याला लागायचंच नाही आणि दिवा दिवा वापरायचो आपण घरात, वीज नाही जाळायचो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाद्यतेलं. तर ती कुठली होती आपली? आपण खोबरेल तेल वापरायचो, आपण तिळाचं तेल वापरायचो, शेंगदाणा तेल वापरायचो. मग कुठल्या काळामध्ये आपण तेलं वापरणं बदल केला आणि आपण ही सगळी तेलं वापरणं सोडलं आणि आपण बरंचसं पाम ऑइलकडे वगैरे गेलो, ते 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 जरा बघावं लागेल. पण दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारत उद्यमशील होता. त्याचा व्यवस्थित त्याची नजर असायची सिल्क रूटवर. त्यानंतर लाल समुद्रातनं होणाऱ्या व्यापारावर. म्हणजे त्यातनंही भारताला पैसे मिळायचे आणि पैशाच्या मोबदल्यात सोनं मिळायचं. एक रोमचा इतिहासकार आहे प्लिनी. त्याने तर लिहून ठेवलंय, की रोमच्या लोकांना भारतीय चैनीच्या वस्तूंची इतकी सवय झाली आहे, की हळू रोमचं सगळं सोनं भारताकडे वाहत चाललंय आणि काही काळाने रोम हा दरिद्री देश होईल आणि भारतासारखी श्रीमंती आणखीन कोणाकडे उरणार नाही. मग आपण समजून घ्यायला हवं, की ही सगळी जी लागलेली व्यवस्था होती, ती कोणत्या काळामध्ये बदलली, कशी बदलली. आता पेट्रोल, डिझेलचं त्यानंतर त्याच्यावरच्या वाहनांचा आणि त्याच्या गरजांचा शोध लागल्यानंतर पेट्रोल, डिझेल आयात करणं बरोबरच आहे. पण आपली निर्यात का थांबली? का कमी झाली? हा विचार नक्की करणं गरजेचं आहे. व्यापारी मार्गांच्या माध्यमातनं जो आपल्याला पैसा मिळायचा, तो कुठेतरी बंद झाला. तो का झाला? आयात वाढली आणि त्या तुलनेत निर्यात का नाही वाढली? भारताकडे आजही कारागीर आहेत, बुद्धिमान लोकं आहेत. तर त्यांच्या कलेला वाव का नाही मिळाला? आपण आपण आपलं जे काही अस्तित्व आहे, ते मार्केट करायला म्हणजे त्याला बाजारामध्ये दाखवून द्यायला आपण कमी पडतोय का? या सगळ्या गोष्टींचा विचार आत्ता आपण करायला हवा. म्हणजे मी मागेही म्हटलं होतं, की तेलाच्या किमती मी नेटवर्क 18च्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड केला होता, की स्पॉट प्राइसेस आणि फ्युचर प्राइसेस काय असतात. त्याच्यामुळे तेलाच्या किमती वाढणार आहेतच, निःसंशय वाढणार आहेत. म्हणजे युद्ध थांबलं, त्यांच्यामध्ये मैत्री झाली, तरी पण तेलाच्या किमती वाढणार आहेतच. आणि अजूनही बऱ्याच राज्यकर्त्यांना ही गंभीर गोष्ट कळतच नाही आहे. तर तो विषय आला हिदा. पण व्यापार, जेव्हा आपण परकीयांना भारताची बाजारपेठ उपलब्ध करून दिली, तर त्यावेळी त्याचा पुरेपूर फायदा उठवायला आपण हवा होता. आता ही एक नवीन क्रांती झाली आहे, एआयची क्रांती झाली आहे. तर एआयचा सुद्धा आपण फायदा उठवून घ्यायला हवा होता. कारण आपल्याकडे आय-टी क्षेत्रामधलं भारताचं नाव आहे सध्या. तर आत्ता काय करतोय भारत? आता फक्त भारत एआयचा वापरकर्ता होणार आहे. भारत एआयच्या सर्व्हिसेस प्रोव्हाईड तेवढ्या लेव्हलला नाही करत आहे, जे की आपण करायला हवं होतं. आणि म्हणजे भारताला डिमोटिवेट करणं म्हणण्यापेक्षा भारताने कसं पुढे येऊ नये यासाठी पद्धतशीर आखणी काही परकीय देशांकडनं केली जाते आणि भारत त्याला पद्धतशीर बळी पडतोय. आता असं झालंय की एखाद्या निर्णयावर, धोरणावर स्पष्ट बोलायचं, तर ते धोरणकर्त्यांचे काही ठराविक समर्थक असतात. तेच तुमच्यावर ओरडायला येतात. म्हणून शहाणीसुरती माणसं गप्प बसतात. किंवा आता मला तितका अनुभव नाही, पण जितकं आपण वाचतो आणि त्याच्यानंतर आपल्याला ते सांगावंसं वाटतं. पण होणारं ट्रोलिंग म्हणा किंवा आणखीन काय होणार, त्याच्यामुळे आपण गप्प बसतो बऱ्यापैकी. आपण नाही बोलत फार काही. तर मला वाटतं, की आपण सध्या सोशल मीडियावर जो काही माहितीचा प्रवाह पाहतोय, अनेक लोकं अनेक त्यांची मतांतरं पोस्ट करतायत. तेव्हा आपण त्यांनी मांडलेले मुद्दे बघण्यापेक्षा आपण त्या व्यक्तीचं नाव, त्या व्यक्तीची जात, तो व्यक्ती कुणाचा समर्थक आहे, हे बघतो आणि त्याच्यानंतर ती पोस्ट पूर्णपणे दुर्लक्ष करून त्याच्या कमेंट्समध्ये हा सगळा बाजार मांडतो. तर हे कितपत योग्य आहे? म्हणजे हा माझा फक्त वैयक्तिक त्रास नाही आहे, तर मी गेल्या 2-3 दिवसामध्ये अनेक पोस्ट बघितल्या
आणि त्याच्यानंतर त्या पोस्टनंतर मी कमेंट्स वाचल्या आणि त्या कमेंट्स वाचताना माझ्या लक्षात आलं, की शहाणीसुरती माणसं या वादामुळे आपली अक्कल गहाण ठेवून कमेंट्स करतायत. का बरं? का होत असावं असं?